जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ तुम्ही मागले 4 ते 5 दिवसापूर्वीच बनवायचा होता, पण सर्वात इम्पॉर्टंट हा व्हिडिओ राहणार आहे कारण की 99% लोकांची व्हॉट्सअप आहे ते हॅक होत आहेत। तर तुम्हाला सांगतो जे काही मी सेटिंग्स आहेत ह्या जर तुम्ही सेटिंग ऑन केल्या त्याच्यानंतर तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅकरला हॅक करण्यासाठी जास्त अवघड जाणार आहे आणि तुमचं कदाचित व्हॉट्सअप आहे ते हॅक सुद्धा होणार नाही। सगळ्यात पहिले सांगतो कशा पद्धतीने या सेटिंग काम करतात, कोणते सेटिंग कशासाठी वर्क होतं, सगळं काय डिटेल्स मी सांगतो। फक्त व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो हा व्हिडिओ सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, कारण की तुम्हाला सांगतो तुमचं व्हॉट्सअप जर हॅक झालं तर पूर्णपणे तुमचे फोटोज व्हिडिओ डाटा आहे तो पूर्णपणे लीक होऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो ज्या महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत त्या महत्त्वाच्या सेटिंग तुम्हाला मी सांगणार आहे पूर्णपणे व्हॉट्सअपच्या, आणि ह्या व्हॉट्सअपच्या सेटिंग्स ऑन केल्याने काय होणार सगळं काय डिटेल्स मी सांगतो। त्यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। काय प्रॉब्लेम आला तर कमेंट्समध्ये नक्की विचारा। सगळ्यात मोठी चूक तुम्ही जी काही करता म्हणजे की व्हॉट्सअप आहे ते 1-2 महिने किंवा 1-2 वर्ष सुद्धा कोण अपडेट करत नाही। मी तर सांगेन प्रत्येक वेळी व्हॉट्सअप आहे तुमचं अपडेट झालंच पाहिजे। जरी अपडेट आले 1-2 महिन्यांनी तरी अपडेट करून घ्या, कारण की अपडेटमध्येच तुम्हाला हे ऑप्शन्स भेटतात। कारण की आता व्हॉट्सअपने जे काही आहेत सर्वात इम्पॉर्टंट काय सेटिंग्स आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्या जर ऑन असतील तर तुमचं व्हॉट्सअप आहे जी की आहे हॅक करणं पॉसिबल नाही। सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचं व्हॉट्सअप असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ओपन केलं तर 3 लाईनवर क्लिक करून सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर बघू शकता हे सगळ्या सेटिंग्स आहेत जे की व्हॉट्सअपच्या आहेत। ओके, त्यानंतर येथे तुम्हाला एक सेटिंग भेटतं जसं की अकाउंटचं एक सेटिंग भेटतं। सगळ्यात पहिले तर अकाउंटमध्ये तुम्हाला 2 सेटिंग्स करायचे आहेत, तर अकाउंटवर मी क्लिक करतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सिक्युरिटी नोटिफिकेशनचा ऑप्शन भेटेल, यावर तुम्हाला क्लिक करायचा आणि हा ऑप्शन आहे हा ऑप्शन तुम्ही ऑन करून घ्यायचा। ओके, हा ऑप्शनवर मी व्हिडिओ बनवला आहे। हा ऑप्शन कशासाठी काम करतो काय त्यावर सुद्धा मी व्हिडिओ टाकला आहे, त्यात प्रॉपर डिटेल्समध्ये माहिती दिली आहे। बघित नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता। सगळ्यात पहिले सांगतो ह्या ऑप्शन जर ऑन असेल तर काय होतं तुम्हाला सांगतो। जेव्हा केव्हा तुमचं जे व्हॉट्सअप आहे दुसरा कोणताही व्यक्ती लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट आहे तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येते की हा व्यक्ती आहे तुमचं व्हॉट्सअप आहे तो लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे। ती नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला समजेल की आपलं व्हॉट्सअप आहे कोणीतरी लॉग इन करते। संपूर्ण डिटेल्स सुद्धा तुम्ही नंतर त्याची काढू शकता। ओके, त्यासाठी हा ऑप्शन तुमचा ऑफ असेल तर ह्याला ऑन करून घ्या। ह्या ऑप्शनच्या विषयी तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये जर हवं असेल तर व्हिडिओ मी अपलोड केला पाहून घ्या, सगळं संपेल। फक्त या व्हिडिओचं एकच म्हणजे ह्या सेटिंगचा एकच अर्थ आहे की जर हे ऑन असेल तर तुमचं व्हॉट्सअप आहे कोणीही लॉग इन केलं तर तुम्हाला लगेच समजून जाईल। ओके, नोटिफिकेशनच्या द्वारे जी की दुसरं सेटिंग आहे ते करायचं आपल्याला सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट सेटिंग आहे ती दुसरं आहे 2 स्टेप व्हेरिफिकेशन। इथून टर्न ऑन करून तुम्हाला 2 स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। कसं करतात ह्याच्यावर जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, नेक्स्ट व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन। 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन असल्याने काय होतं ते तुम्हाला सांगतो। ज्यावेळेस तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन असतं त्यावेळेस कोणताही व्यक्ती तुमचं व्हॉट्सअप आहे ते लॉग इन करू शकत नाही। म्हणजे लॉग इन जर केलं तर जोपर्यंत तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन केलं तर 6 अंकी कोड असतो, जोपर्यंत त्या व्यक्तीला 6 अंकी कोड माहीत होत नाही तोपर्यंत आहे ती तुमचं व्हॉट्सअप आहे ते लॉग इन करू शकत नाही। त्यासाठी म्हणतात की 2 स्टेप व्हेरिफिकेशन प्रत्येकानं व्हॉट्सअपचं म्हणा तुमच्या जीमेलचं कुठलंही 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करूनच ठेवा। 2 स्टेप व्हेरिफिकेशन जर ऑन असेल तर लाईफमध्ये तुम्हाला सांगतो तुमचं व्हॉट्सअप आहे ते कधीसुद्धा हॅक होत नाही। व्हॉट्सअप तुमचं लॉग इन सुद्धा कोणीसुद्धा करू शकत नाही, कारण की त्याला डायरेक्ट जो की असतो कोड तुम्ही सेट केला असतो तो कोड जोपर्यंत त्या हॅकरला भेटत नाही तोपर्यंत तो व्हॉट्सअप आहे तो लॉग इन करू शकत नाही। त्यासाठी हे दुसरं सेटिंग सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे सुद्धा तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे। म्हणजे की तिसऱ्या सेटिंगसाठी तुम्हाला काय करायचं आहे, येथे आपल्याला फक्त 2 सेटिंग करायचे आहे। तिसऱ्या सेटिंगसाठी बॅक यायचं आहे, त्यानंतर प्रायव्हसीवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे एक महिलांसाठी सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे ते म्हणजे की इथे बघू प्रोफाईल फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुमचं एव्हरीवन असेल तर येथून तुम्हाला माय कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आहे। ह्याचा अर्थ काय तुम्हाला ह्या सेटिंगचा तुम्हाला मी एक्सप्लेन करू शकतो। हे म्हणजे कसं सेटिंग आहे, तुमचा प्रोफाईल फोटो म्हणजे तुम्ही जी की डीपी ठेवला असतो तो डीपी तुम्हाला कोणत्या व्यक्तींना दावायचा आहे। जर एव्हरीवन असेल तर तुमच्यात नंबर भले तो सेव्ह नसेल कोणताही व्यक्ती आहे ती तुमचा डीपी पाहू शकतो तुमच्यात नंबर सेव्ह नसताना सुद्धा। जर ते माय कॉन्टॅक्ट असेल तर तुमच्यात ज्यांचे नंबर सेव्ह आहेत तेच व्यक्ती आहे ते डीपी पाहू शकतो। हे महिलांसाठी एकदम बेस्ट असं अपडेट दिलं आहे व्हॉट्सअपने, त्यासाठी हे सुद्धा तुम्ही करून घ्या। माय कॉन्टॅक्ट मी सांगेन तुम्ही ठेवून घ्या। त्यानंतर मुरलं आपल्याला सेटिंग करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला इथून खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। इथे ग्रुपचा एक ऑप्शन भेटेल, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ग्रुपवर क्लिक करायचा आणि येथे सुद्धा माय कॉन्टॅक्ट करून घ्या, कारण की एव्हरीवन जर असेल तर तुम्हाला कोणी पण कुठल्याही फालतू ग्रुपमध्ये ॲड करत असेल तर माय कॉन्टॅक्ट सिलेक्ट करून घ्या। तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जितके नंबर सेव्ह आहेत तेच व्यक्ती तुम्हाला कुठल्याही ग्रुपमध्ये ॲड करू शकतात, हे सुद्धा इम्पॉर्टंट सेटिंग आहे। त्यानंतर इथे कॉलचा एक ऑप्शन आहे, हे सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे। हे कॉलचा जर ऑप्शन तुमचा ऑफ असेल तर तुम्हाला सुद्धा ह्याला ऑन करून घ्या। तुम्हाला कुठलेही फ्रॉड कॉल्स येत असतील तर ह्या जर सेटिंग ऑन असेल
तर तुम्हाला ते फ्रॉड कॉल्स आहेत ते येणार नाहीत, फ्रॉड कुठलेही कॉल्स असतील ते बंद होणार आहेत जर हे सेटिंग तुमचं ऑन असेल तर. मी तर सांगेन हे प्रत्येकाने ऑन करून घ्या, कारण की तुम्हाला पण माहिती आहे फ्रॉड कॉल्स व्हॉट्सअपवर किती येतात, त्यासाठी हे सेटिंग ऑन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मोरलं जी सेटिंग आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्ही आल्यानंतर इथे ॲडव्हान्सडचा एक ऑप्शन भेटतो बघू शकता, इथे ॲडव्हान्सडचा तुम्हाला एक ऑप्शन भेटतो बघू शकता, इथे ॲडव्हान्सड आहे. ओके, तर त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ह्या तिन्ही पण सेटिंग्स आहेत ह्या तुम्हाला ऑन करून घ्यायच्या. एक एक एक्सप्लेन करून तुम्हाला सांगतो. हे जी की एक नंबर सेटिंग आहे, तुम्हाला कुठली फ्रॉड कॉल्स फ्रॉड मेसेज जसे येत असतील, जसं की मी मागे सांगितलं फ्रॉड कॉल्स, तशाच पद्धतीने जर फ्रॉड मेसेज लॉटरीचे मेसेज येत असतील तर फक्त ह्या सेटिंगला तुम्हाला ऑन करून घ्यायचं. आणि हे दोन सेटिंग्स जी की आहेत, तुमचा IP ॲड्रेस ट्रेस करू नये, म्हणजे जी की तुम्ही एखादा व्हिडिओ म्हणा काही फोटो म्हणा रील्स सेंड केल्यानंतर तुमचा IP ॲड्रेस त्याला दिसतो, तर हे जर ऑन असेल तर IP ॲड्रेस आहे तो दिसणार नाही आणि तुमचं व्हॉट्सअप आहे ते सिक्युअर राहणार आहे. हे 3 सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत, जे की लास्ट सेटिंग सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला सांगतो तुमचं चॅट बॅकअप किती इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा तुमचं चॅट बॅकअप जर बाहेर लीक झालं तर तुम्हाला किती प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यात फोटो व्हिडिओ तुमचे संपूर्ण चॅट असतात. तुम्हाला मी एक गोष्ट सांगू शकतो, तुम्ही चॅट बॅकअपला सुद्धा तो पासवर्ड घालू शकता. तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही व्यक्ती ते चॅट बॅकअप आहे जरी डाउनलोड केलं तरी ओपन करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक सेटिंग करायचं आहे. इथून तुम्हाला चॅट्समध्ये जायचं आहे. चॅट्समध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत जायचा आणि इथे चॅट बॅकअपचा ऑप्शन भेटतो, त्यावर क्लिक करून इथून इन टू इन्क्रिप्शन बॅकअपचा ऑप्शन भेटतो बघू शकता. इथे माझं ऑन आहे, तर ह्याला तुम्हाला फक्त ह्याच्यावर क्लिक करून ह्याला ऑन करून घ्या, टर्न ऑन करून घ्यायचा. ह्याला ऑन केल्याने काय होणार आहे, जेव्हा केव्हा कोणताही हॅकर तुमचं चॅट बॅकअप, हॅकर्स नव्हतं तर कोणीही तुमचं चॅट बॅकअप जर घेण्याचा प्रयत्न केला, भले त्याने डाउनलोड करून घेतला, इथे सांग की तुमचा जो की तुम्ही सेट केलेला कोड असतो, जोपर्यंत हा कोड आहे तो समोरच्या व्यक्तीला माहीत होत नाही, ज्याने तुमचे चॅट बॅकअप घेतलाय तोपर्यंत तो चॅट आहे ती ओपन करू शकत नाही. ह्यासाठी हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट सेटिंग दिलं आहे. प्रत्येकाने हे लास्ट सेटिंग आहे हे ऑन करून घ्या. पण ह्याचं एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचं व्हॉट्सअप आहे ते डिलीट होईल किंवा तुम्ही जो डाटा क्लिअर करून फेरशी ओपन करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला हा पासवर्ड आहे तो लक्षात असणं गरजेचं आहे. तुम्हाला साहजिक आहे, तुम्ही टाकलाय म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात असणार, पण हा लक्षात असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही सुद्धा तो बॅकअप घेऊ शकत नाही. ओके, हे सर्वात इम्पॉर्टंट जे की मेन सेटिंग्स होते ह्या तुम्हाला सांगितलेत. आणि ह्याच्यात पार्ट 2 नक्की येईल की बेसिक जे सेटिंग्स आहेत ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.